सहकार क्षेत्रातील विकासाचा दुहेरी सोहळा कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नाम विस्ताराचा ऐतिहासिक क्षण आणि कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्यूल बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे भव्य उद्घाटन। या मंगल प्रसंगी वस्त्रनगरी इचलकरंजीत आगमन होत आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे। सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। सहकार, विकास आणि विश्वासाचा उत्सव इचलकरंजीत आपले स्वागत। येड्राव येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना येड्राव व जांभळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुपालक मेळावा व मार्गदर्शन शिबिरात डॉक्टर थोरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। पुढे डॉक्टर थोरात म्हणाले, प्रत्येक पशुपालकाने आपल्या गोठ्याला स्वतंत्र नाव देऊन त्याचा ब्रँड विकसित करावा। वर्षातून एका वासराचा जन्म, उत्तम ब्रीडिंग, संतुलित आहार, जनावरांसाठी 24 तास स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होते। व्यवसायाचा नियमित ताळेबंद ठेवणे, जनावरांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि समस्यांची पूर्वतयारी करणे हे यशस्वी दुग्ध व्यवसायाचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले। जयसिंगपूरचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर शरद सोनवणे यांनी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत पशुपालकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कोळी, पंचायत समिती सदस्य नीलम म्हेत्रे, माजी पंचायत समिती उपसभापती सत्येंद्र राजे, नाईक निंबाळकर, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कमी वेळेत पशुपालकांच्या पर्यंत पोहोचून चांगली पशुसेवा व माहिती दिल्याबद्दल पशुपालक शेतकऱ्यांच्या वतीने डॉक्टर दीपक चौंडे व महादेव कोळी यांचा सत्कार करण्यात आला। स्वागत डॉक्टर दीपक चौंडे यांनी केले। सूत्रसंचालन विकास लवाटे यांनी केले तर आभार जयदीप पाटील यांनी मानले। या शिबिरात सम्राट टाकळे, यश परीट यांचे सहकार्य लाभले। यावेळी येड्राव, जांभळी, हरोली, नांदणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला।